नमस्कार मंडळी, कशा आहात? आज आपण बघणार एक छान रेसिपी, दह्यातील शेवग्याच्या शेंगा. त्याच्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल घेतलं. तेल थोडं तापलं की त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि नारळाचे काप घालून घेऊन चांगलं परतून घ्यायचं, आलटीपलटी करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा तीळ घालून अजून थोडं परतून घेऊन ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडी कोथिंबीर घालून वाटून घ्यायचं. एका वाटीमध्ये दही, हळद, जिरेपूड, धनेपूड, लाल तिखट, मसाला चटणी, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून चांगलं फेटून घ्यायचं. त्याच कढईमध्ये थोडंसं मोहरी, जिरं आणि 8-9 लसूण पाकळ्या ठेचून घेऊन घालून त्याच्यामध्ये वाटलेला मसाला घालून ते चांगला भाजून घेऊन त्याच्यामध्ये दही मसाला घालून तोही चांगला भाजून घ्यायचा. झाकण ठेवून थोडं शिजवू द्यायचं. त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा घालून थोडंसं आलटीपलटी करून घेतल्यानंतर थोडं पाणी घालून चांगलं शिजू घ्यायचं. तयार आहे दह्यातील शेवग्याच्या शेंगा. कशी वाटली रेसिपी? सबस्क्राईब